या ठिकाणी उतरवला जातोय। दादांचा आता अखेरचा प्रवास सुरू झालाय। पोलिसांनी पार्थिवावरचा तिरंगा कुटुंबाकडे आता सुपूर्द केला। काही वेळातच शासकीय इतमामामध्ये अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। जय पवार, अजित पवार यांचे धाकटे पुत्र सध्या या ठिकाणी आहेत। त्यांच्याकडेच पोलिसांनी पार्थिवावरचा तिरंगा सुपूर्द केला आणि काही वेळातच आता या सगळ्या अंत्यविधीला सुरुवात होईल असं कळतंय। सावित्रपाः प्रसव उत्तूनां चतुरेण पवित्रेण सुहृतस्य रश्मिभिः तस्य ते पवित्रपदे पवित्रभूतस्य तत्कामाः पुने तच्छतेयम् नेत्राभ्यां मधुगोपस्पर्शः आचम्य मोगे साहेब गोत्रस्य संपूर्ण पवार कुटुंबीय सध्या या ठिकाणी उपस्थित आहे। तांत्रिक अभ्यास, स्पष्ट भूमिका आणि वेगवान निर्णय क्षमता असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यात नाहीयेत। त्यांच्या अंत्यविधीला आता सुरुवात होते। पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार ही पवार घराण्याची पुढची पिढी या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। अंत्यविधीला आता सुरुवात झाली। देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातले राज्यातले महत्त्वाचे नेते अंत्यविधीसाठी दाखल झाले। बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये हा अंत्यविधी आता पार पडतोय। दूरदृष्टी, गुणवत्ता आणि लोकहित या 3 सूत्रांवर अजित पवार यांनी नेहमीच राजकारण केलं असं म्हटलं जातं। सध्या कार्यकर्त्यांच्या आपण भावना पाहतोय, ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेत। आपल्या एक हक्काचा दादा आता या जगातून कायमचा निघून गेला। ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना अजितदादा धीर द्यायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे, बारामतीमध्ये त्यांचा दौरा असायचाच। मुंबईत जरी अजित पवार यांचा सारखा राबता असला तरी बारामतीमध्ये आपल्या मूळ गावी त्यांचं नेहमी येणं जाणं असायचं। आपल्या मातीशी नाळ त्यांनी कधीच तोडली नाही। बारामतीकरांशी ज्या पद्धतीनं ते आपुलकीनं बोलायचे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे, त्याच्यावर तोडगा काढायचे। त्यामुळे बारामती म्हटलं की अजित पवार, पवार कुटुंब हे एक समीकरण होतं। अजित पवारांचा चेहरा अगदी डोळ्यासमोर यायचा। मात्र काल ज्या पद्धतीनं त्यांचं अपघाती दुर्दैवी असं निधन झालं, त्यानंतर कार्यकर्ते अतिशय शोकाकुल झालेत। हा फोटो आपण पाहतोय अजित पवारांचा हसरा, पण आता याच हसऱ्या चेहऱ्याचे अजितदादा निघून गेलेत आणि सगळेच शोकाकुल झालेत। अक्षय पुंडरीकाक्ष प्रेतमोक्ष प्रदो भव हरे ओम अकरन् कर्म कर्म कृताः सहत्पाच मयो भुवा देवेभ्यः कर्म कृत्वास्तं प्रेतस च भुवः। तर कार्यकर्ते, कुटुंबीय सर्वजण शोकाकुल झालेत। अंत्यविधी सध्या सुरू झालाय। राजकारणातलं एक दादा पर्व आता कायमच संपलाय।
आता दादा केवळ आपल्या आठवणीतच राहतील. ज्या पद्धतीने त्यांचं बेधडक एक प्रकारे वागणं होतं, एक अघळ-पघळ माणूस असं आपण बोलीभाषेत म्हणू शकतो, एक हक्काचा, एक आपल्या घरातला माणूस असं अजित पवार यांना भेटल्यावर नेहमीच वाटायचं. आणि तेच अजित पवार आता आपल्यातून कायमचे निघून गेलेत. पितरे अग्निन्दूतं ददे हव्यवाहमुपब्रुवे देवां आसादयादिह ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्तात्रिसीमतः सुरुचोपेन आवाह सपुत्न्या उपमा अस्य दृष्टाः सतश्च जोनिम सतश्च विवाह. ओम त्रिपाद नक्षत्राधिष्ठात्र देवतेभ्यो नमः. पूजनाख्येन कर्मणा पापः महाविष्णु प्रियता नमः. सध्या अजित पवार यांचा अंत्यविधी पार पडतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक बारामतीत आलेत. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सध्या अजित पवार यांचा अंत्यविधी पार पडतोय. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांना अखेरचं पाहण्यासाठी हा जनसागर लोटल्याचं दिसतंय. अतरम उपतिष्ठतु अतरम उपतिष्ठतु अतरम उपतिष्ठतु गंधम उपतिष्ठतु गंधम उपतिष्ठतु गंधम उपतिष्ठतु तिलाक्षदान उपतिष्ठतु तिलाक्षदान उपतिष्ठतु तिलाक्षदान उपतिष्ठतु पुष्पम उपतिष्ठतु पुष्पम उपतिष्ठतु पुष्पम उपतिष्ठतु धूपम उपतिष्ठतु धूपम उपतिष्ठतु नैवेद्यम उपतिष्ठतु फलताम्बूलम उपतिष्ठतु. अनादिनिधनो देव शंख चक्र गदाधर अक्षय पुंडरीकाक्ष प्रेतमोक्ष प्रदो भव. अकरन् कर्म कर्म कृताः सहत्वाचा मयो भुव देवेभ्यः कर्म कृत्वा स्तं प्रेतस च भुवः. काल अजित पवार यांच्या निधनाची बातमी आली आणि राज्यातल्या सर्वांसाठी अतिशय एक दुःखद, वेदनादायी असा हा प्रसंग घडला. राज्याच्या सहकार क्षेत्रावर अतिशय क्षेत्रासाठी हा अत्यंत दुःखद आणि वेदनादायकच कालचा हा सगळी घटना होती. कारण ज्या पद्धतीने एक खंबीर नेता, एक उमदा सहकारी आणि कृतिशील मार्गदर्शक हरपला अशी भावना राज्यातल्या अगदी वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा व्यक्त केली आहे. एक काळीज चिरणारी अशी ही अपघाताची बातमी काल अचानक येऊन धडकली आणि महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिकातून हादरला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्रातारमिन्द्रमवितारमिन्द्रको हवे हवे सुहवको शूरमिन्द्रं भयामि शक्रं पुरुहूतमिन्द्रको मघवाधात्विन्द्रः. ओम दक्षिण अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः. पश्चिम अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः. उत्तरे प्रेत अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः. सकलोपचारार्थे गन्धाद्युपचारैः सम्पूज्य. सध्या अजित पवार यांचा अंत्यविधी पार पडतोय आणि इथे जनसागर लोटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजितदादा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांना अलविदा म्हणण्यासाठी जनसागर इथं लोटला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अशा अकाली निधनानं महाराष्ट्राची अपरिमित अशी हानी झाली. अग्नये स्वाहा इदमग्नये नमः कामाय स्वाहा इदं कामाय नमः लोकाय स्वाहा लोकाय नमः हनुमतये स्वाहा इदं हनुमतये नमः प्रेताय स्वाहा प्रेताय प्रेताय नमः. ओम. पोलीस विभागाची सूचना ड्रोन खाली घ्या. अजित पवार यांच्यावर हा अंत्यविधी सध्या पार पडतो. अजित पवार यांचे दोन्ही पुत्र जय आणि पार्थ पवार या ठिकाणी आहेत. सोबतच कुटुंबीय सुद्धा इथे आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक सध्या बारामतीत आलेत. ज्या पद्धतीची गर्दी आपण पाहतो, एखादा लोकनेता नेमका कसा असतो हे या गर्दीतून पाहायला मिळतं. अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड अशी गर्दी झाली. विद्याप्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये लाखो लोक त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले. राजकारणातलं आता दादा पर्व संपलेलं आहे. काल अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी आली आणि महाराष्ट्राचं काळीज चिरलं गेलं असं आपण म्हणू शकतो. पुरोगामी विचार असलेले एक झुंजार नेते असं म्हणून अजित पवार यांच्याकडे नेहमीच पाहिलं जायचं. अतिशय दुःखद, धक्कादायक आणि मन सुन्न करणारी ही त्यांच्या अपघाताची बातमी होती. त्यातून अजूनही महाराष्ट्र बाहेर पडत नाहीये. अजित पवार आता आपल्यात नसणार हे मनाला समजावून सांगणं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला अवघड जाते. सध्या अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार हे अंत्यविधी पार पाडतात. पवार कुटुंबीय, सर्वपक्षीय नेते सध्या इथं उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय. एकच दादा, अजितदादा अशा घोषणा दिल्या जात आहेत. अजितदादा परत या अशी एक प्रकारे भावनिक साथ घातली जाते. मात्र नियतीचा हा क्रूर खेळ कुणीच परतवून लावू शकत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार हे सगळेच या ठिकाणी आहेत. शरद पवार यांच्यासाठी हा एक मोठा आघात आहे. आपल्या पुतण्याला अशा पद्धतीनं त्याचं जाणं पाहणं त्याच्यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाही. जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण असणं, ती सोडवण्याची एक तगमग असणं, असा एक नेता अजित पवार होते. ज्या पद्धतीनं पहाटे उठून एखादा पाहणी दौरा करायचे, कामांचा आढावा घ्यायचे, वक्तशीरपणा, हे सगळे नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये होते. आणि त्यामुळेच आता महाराष्ट्राचं पुढं नेमकं काय होणार असाही प्रश्न तो विचारला जातो. राज्यातल्या जनतेसोबत अजित पवार यांचं एक विशेष नातं होतं. आपल्यातलाच एक माणूस आहे बाबा असं म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिलं जायचं. ते दिलखुलास होते, बेधडक होते, मनात येईल ते बोलायचे, कुठलाच आडपडदा नसायचा. आणि असा हा नेता अचानकपणे निघून जाणं याच्यासारखा मोठा आघात नाही. आणि आघातून अजूनही महाराष्ट्र सावरत नाहीये. दादांना सध्या अखेरचा निरोप दिला जातो, अंत्यविधी पार पाडला जातो.
सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या पत्नी, त्यांच्यासाठी हे दुःख झेलणं अतिशय अवघड गोष्ट आहे. मात्र देव त्यांना शक्ती देऊ अशीच प्रार्थना आपणही करूयात. दादा गेल्यामुळे कार्यकर्त्यांचा एक आक्रोश पाहायला मिळतोय. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली ही गर्दी आपण पाहतो. ही गर्दीच सांगतेय की अजित पवार नेमके कसे होते, कसा त्यांचा स्वभाव होता, नेता म्हणून ते कसे होते हे या गर्दीतूनच स्पष्ट होते. अजित पवार यांचे पुत्र जय आणि पार्थ पवार हे सध्या अंत्यविधीचा हा सोहळा पार पडतायत. अंत्यविधी केला जातो आणि हे सगळं पाहताना शरद पवार, पवार कुटुंबीय आणि प्रत्येक नागरिकाला अगदी गलबलून आले. आपल्यातला हा नेता असा निघून जातो याच्यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नाही. पुष्पमालां सुप्रतिष्ठतु. नारायण श्रेष्ठ लक्ष्मीकांत वरप्रद अनेन तर्पणे नाथ प्रेत मोक्षो प्रदो भव. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता अंतिम दर्शनासाठी त्या ठिकाणी आल्यात. सुनेत्रा पवार यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला का ज्यावेळी त्यांच्या अजित पवार यांच्या निधनाची ही बातमी आली. दिल्लीत असलेल्या सुनेत्रा पवार तातडीनं बारामतीत आल्या आणि हे सगळं पाहणं त्यांच्यासाठी अतिशय कठीण होतं. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे दोन्ही पुत्र या ठिकाणी आता आहेत. अंत्यविधी सध्या पार पाडला जातो. अतर्क्य, अनपेक्षित हे सगळं घडतंय. राज्यावरच दुःखाचा डोंगर खरं तर कोसळला आणि हे असं पाहणं प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला खरं तर जड जातंय. महाराष्ट्रानं एक कार्यतत्पर, वक्तशीर असं नेतृत्व गमावलं. राजकारणाची ही एक मोठी हानी आहे जी कधीही भरून निघणार नाही. एक खंबीर नेता, उमदा, दिलखुलास नेता, ज्या पद्धतीनं त्यांचा दरारा असायचा त्याच पद्धतीनं अजित पवार यांची एक हळवी बाजूसुद्धा होती आणि त्यामुळेच आज कार्यकर्ता इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा झाला. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचं अखेरचं आता दर्शन घेतलंय. त्यांच्यासाठी हे दुःख पचवणं अतिशय अवघड अशी गोष्ट आहे. पण नियतीच्या पुढे आपलं कुणाचंच काही चालत नाही. जे आता घडलंय ते स्वीकारण्यापासून पर्याय नाही. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये सध्या अंत्यसंस्कार पार पडतो.
पवार कुटुंबियांसोबतच तिथे असलेले सगळेच नेते दुःखी विषण्ण झालेत. कारण कुणालाच असं कधीच वाटलं नव्हतं की एवढा उमेदीचा काळ एक उमदा नेता अशा अवेळी निघून जाईल. त्यामुळे आता दादांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच भरून आलंय, अश्रू अनावर होत आहेत. कर्तव्य तत्पर, कर्तव्यनिष्ठ आणि लोकप्रिय असे ते नेते होते, लोकनेते होते. पवार कुटुंबियांनी अजित पवार यांचं अखेरचं दर्शन घेतलं आणि आता अंत्यविधी पार पडतो. संपूर्ण कुटुंबासाठी हा एक मोठा आघात आहे. हे आपण दृश्य पाहतो. कुटुंबाला अश्रू अनावर झालेत. आपल्या घरातला इतका एक मोठा आधारवड असलेला व्यक्ती निघून जातो, त्यानंतर घरही पोरकं होतं. एक मार्गदर्शक असलेला, एक हात, पाठीवर कुणाचा तरी हात असतो आणि तो आज हातच नाहीये. त्यामुळे कुटुंब सुद्धा अतिशय विषण्ण अवस्थेत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच कुटुंबातले, पवार कुटुंबातले हे सगळे कुटुंबीय सध्या अजित पवार यांचं अखेरचं शेवटचं दर्शन घेत आहेत. राजकारणातलं एक दादा पर्व गेलं तसं कुटुंबातला एक आधाराचा हात सुद्धा निघून गेला. त्यामुळे कुटुंबियांना देखील अश्रू अनावर झालेत. अंत्यदर्शनासाठी आता कुटुंबीय त्या ठिकाणी आलेले आहेत. अजित पवार यांचं अकाली जाणं कुटुंबावर एक क्रूर घाला आहे. कार्यकर्त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सध्या